या 2-3 दिवसापूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली होती। त्या कारवाई दरम्यान एका फेरीवाल्याने अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यावर हल्ला केला, त्याला मारहाण केली। असे का घडले? का प्रशासनावर एका फेरीवाल्याने हल्ला केला असावा? आपल्याला काय वाटतं? मला असं वाटतं की हे जे अतिक्रमण विभाग आहे, महानगरपालिका आहे, हे या फेरीवाल्यांना त्या ठिकाणी कारवाई करण्या अगोदर इन्फॉर्मेशन देतात, त्यांच्याकडून हप्ते जमा करतात, रोजचे त्यांच्याकडून हप्ते जमा केले जातात व हे हप्ते जमा केल्यानंतर पुन्हा वारंवार त्यांना एक वरून शासनाचा किंवा माननीय न्यायालयाचा जर काही प्रेशर आलं, कुठली ऑर्डर आली तर पुन्हा वारंवार त्यांना उठवलं जातं व पुन्हा त्या ठिकाणी त्यांना बसण्यासाठी परवानगी दिली जाते। तर हा जो खेळ आहे, हा खेळ सर्रास सुरू आहे। आपल्या बदलापूरपासून ते CST पर्यंत ही भयावह परिस्थिती या ठिकाणी अशा प्रकारची आहे आणि याच्यामध्ये कुठेतरी नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, फेरीवाले असतील, यांचं कुठेतरी संगनमत आहे, गोडबंगाल आहे। त्यामुळे ह्या अशा प्रकारच्या घटना जी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली स्थानकाबाहेरील जी फेरीवाल्यांनी ज्या अधिकाऱ्याला मारलं, ही जी घटना घडली, या अशा प्रकारच्या सर्रास घटना घडतात आणि साहजिक आहे या घटना घडणार। कुठेतरी हे फेरीवाले आहेत, हे यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी, पोट चालवण्यासाठी, कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्या ठिकाणी जीवावर रिस्क घेऊन त्या ठिकाणी धंदे करतात। मग मला असं म्हणायचं आहे, जर कायदा असा आहे की 150 मीटर प्रत्येक रेल्वे स्थानकापासून ते 150 मीटरपर्यंत जर आपल्याला तशी कायद्यात तरतूद आहे की या 150 मीटरच्या रेडियसमध्ये अंतरावर, स्टेशनपासून 150 मीटर या अंतरावरती फेरीवाल्यांना परवानगी नाही आहे बसण्यासाठी, अशी परिस्थिती असताना सुद्धा मग हे नगरपालिका, महानगरपालिका ह्या अशा प्रकारे जे बेकायदेशीर कृत्य करत आहेत, कुठेतरी यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं। आणि आपण एक सुजाण जागरूक नागरिक म्हणून आपल्याला त्या ठिकाणी रोजचा रेल्वेचा प्रवास करावा लागतो। रोज स्टेशनवर उतरल्यानंतर प्लॅटफॉर्मवर येण्यापासून एकतर आपल्या बदलापूर स्टेशनवर प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी असते, सकाळी असते, संध्याकाळची असते। आपण कुठेतरी या ठिकाणी शहरामधून या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं एक आयुष्य, आरोग्य जगण्यासाठी या ठिकाणी बदलापूरसारख्या ठिकाणी आलो, निसर्गामध्ये आलो आणि इथे येऊन अशा गर्दीच्या ठिकाणी आज आपल्याला जो त्रास होतो आहे, स्टेशन परिसरातून जवळजवळ 150-200 मीटर बाहेर जाईपर्यंत आपली कुचंबना होते, धक्काबुक्की करत आपल्याला बाहेर जावं लागतं। आणि जर एखादी चुकीची घटना, एखादा अपघात त्या ठिकाणी घडला तर ॲम्ब्युलन्स असेल, फायर ब्रिगेडची गाडी असेल, अशा प्रकारचे जे अत्यावश्यक सेवा पुरवणारे जे साधनं आहेत ते त्या ठिकाणी कशा काय त्या ठिकाणी येऊ शकतात। ते येण्यासाठी त्यांना जागा तरी मिळेल का? इथं माणसाला चालायला जागा नाही तर गाड्या कधी येतील? ट्रॅफिकची समस्या त्याच्यामुळे वाढली आहे, रिक्षावाले त्या ठिकाणी असतात। तर ही फार भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। तरी मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण प्रत्येकाने आपापल्या संबंधित नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, त्या ठिकाणी एक अर्ज प्रत्येकाने द्यायचा आहे की रेल्वे स्थानकापासून 150 मीटरवर फेरीवाले नसावेत आणि जर तर फेरीवाले त्या ठिकाणी आढळले तर त्या संबंधित महानगरपालिकेवर, तिथल्या अतिक्रमण विभागावर आम्ही कायदेशीर कारवाई करू, अशा प्रकारची ग्वाही, अशा प्रकारची घोषणा आपण त्या ठिकाणी दिली पाहिजे व आपण एक जागरूक नागरिक म्हणून ही भूमिका, हे कर्तव्य बजावलं पाहिजे। धन्यवाद।